श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जायचा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाक आली करव्याशी लज्जा वाटत असे तया ते एके समयाचे काय बोलती असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणे करी सर्वांचा अपमाने परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले तैपासूनही बाळाप्पाचे त्रास देत हळणीची गालाने सांगता समर्थाची बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येतात तो बाळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी दव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरामाची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राहण्याची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोले तो हाय चोळाप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूराम जमादार चोळाप्पाजवळी सत्वरा म्हणे द्यावादी चंद्रहार रायसाहेब मागती चोळाप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळाप्पा ठेवतो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूराम जमादार बाळाप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकून बोलणे जमादार कसे चोळाप्पाने जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून वृत्ती राग आला राणीप्रती सुंदरबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे आणि म्हणतसे असो एके अवसरी काय झाले नवपरी बैसी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त तयावेळी पडले होते स्त्रीजवळी तयाची करून या जोळी समर्थी करी घेतली अलग शब्द उच्चारेला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक शंभरावरती गंठी झाली जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोली काय वचन चोळाप्पा तुझे फुटलेले न स्वस्त आता असावे पाहुणे दव्याशी आनंद झाला तयाशी परिणा आली मानसी स्त्री चरणांतरी चोळाप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले आईस काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत राहती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागो आणि दुष्ट उत्तरे ताडण करी भाऊ जाण ते ऐकून बाळाप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येतून अज्ञात समर्थाशी घेऊन म्हणती जावे येतून याकरता दुसरे समर्थाजवळी बातमी तेव्हा एका सेवकाला असं बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनाची येतो त्याचे आसन दाखवावे बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवकाने तेव्हा समजले निज मने आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार केला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले हे स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन आहे तर हिशोब ठेवी जपाचा काढून द्या बाळाप्पाशी आनंद झाला बाईशी गर्भभरे ते कोणाची मानिनाशी झाली सुंदरबाईशी करावे दूर समर्थाशी झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या जावेती परिराणीची प्रीती बाईवरी भाऊ होती या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्याशी हुकूम झाला सत्वरी बाईशी दूर केले करावे परी राणीसभेवरून तैसे न केले तयाने समर्थ दर्शनाशी एके दिली कारभारी पातळी तयाशी बोलती समर्थ कैसा कारभार आहे ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले मग त्याने त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत
कारकिर्दीचा अंत असा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असेल. प्राय मग सेवा करावयाचे घेऊन गेले बाळापाशी. म्हणते देव तुम्हाची पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले त्याशी द्रव्य असतानाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू की? बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तात सांगून गटवेल सेवी उद्यापना हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एकथप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करते दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करते. सद्भावे ते नमस्कारिती त्यावरी होती कृपा. अक्कलकोट निवासी या जय 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 स्वामीराया. रात्री तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते. हिती श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकरण कथा संबंध सदा भक्त परिस्वत त्रयोदश अध्याय गोड हाई श्री स्वामीचरित्र सारामृते त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु.